नाशिकच्या ग्रामीण भागाला मान्सूनपूर्व पावसानं चांगलाच तडाखा दिला। नाशिकच्या सिन्नर येवला परिसरातही पावसामुळे नुकसान झाले। येवला तालुक्यात जवळपास 2 तास झालेल्या पावसामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। या संदर्भात भर पावसातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। नाशिकच्या ग्रामीण भागात येवला, चांदवड, निफाड, सिन्नर या भागामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे। खरं तर हा मान्सून पूर्व पाऊस आहे, मात्र सध्या पेरणीचा हंगाम हा 7 जून नंतर सुरू होणार आहे। या अवकाळी पावसाचा प्रामुख्याने फटका कांदा पिकाला बसणार असून आपण नाशिकच्या येवला या ठिकाणी आहोत। माझ्या पाठीमागे पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर या पावसाच्या सरी बरसत असून या ठिकाणी अनेक ठिकाणी पावसाचे नदी नाल्यांना पाणी आलेलं आहे। तसेच या ठिकाणी शेतामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। या अवकाळी पावसामुळे मात्र शेतीच्या मशागतीच्या कामांना ब्रेक लागला असून आगामी या पेरण्या खोळंबल्या आहेत, तसेच शेतीच्या मशागतीचे कामं देखील खोळंबले आहेत। नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पाऊस हा ठाण मांडून बसला असून कांदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। येवल्याच्या अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा या पावसामुळे खराब झाला असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।